आता आपण मम्मीच्या हातची चिकन सुक्काची रेसिपी बघणार आहोत. तर मग मम्मीने सगळे पहिलेचे जे पण काही प्रिपरेशन्स करायचे ते सगळे करून ठेवलेत. तर मग आता आपण बघूया मम्मी कशा पद्धतीने चिकन सुक्का करते. तर मम्मी इथे तू काय काय घेतलंयस फोडणीला? कांदा आहे, कढीपत्ता आहे, लसूण आहे आणि तेजपत्ता आहे. ठीक आहे. असा कांदा टाकायचा, लसूण टाकायची, तेजपत्ता टाकायचा आणि थोडा लालसर झाला की मग लाल मसाला टाकायचा. कांदा आपण छान असा गोल्डन ब्राऊन असा करून घ्यायचा आहे. ही हळद आहे, हा लाल मसाला आहे, हा घरचा लाल मसाला आहे ना? हा. त्याच्यामध्ये सगळा गरम मसाला वगैरे मिक्स आहे ना? सगळं. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कलर येतो आणि तिखट करपत नाही. कलर येतो सगळं. आता चिकन टाकायचं. चिकनला काय काय लावलंयस तू? पेस्ट लावले, कसली? अद्रक, लसूण, कढीपत्ता, आता एक जीव करायचा. मीठ टाकायचं म्हणजे ना हे पीसला लागतं. आता वाफ द्यायची, ते ताटावरती पाणी ठेवायचं. हे चिकनचा रस्सा आहे, त्याच्यात गरम मसाला आपण फोडणी देतो त्या सुक्याला तशीच ह्याला दिली. इथे चिकनला छान एक वाफ आली आहे. आता ह्याच्यामध्ये मम्मी आपण काय काय घालायचं? गरम मसाला टाकायचा, खोबरं, कांदा, गरम मसाला टाकून लसूण सगळं मिक्स वाटण केलेलं आहे. आता ते टाकायचं आहे. एक जीव करायचं. ते पाणी ठेवायचं, वाफेवरच ते शिजवून द्यायचं. इथे मस्त आपला चिकन सुक्का रेडी आहे. आता दुसऱ्या साईडला मम्मी वडे बनवायला घेते. चला तर मग आपण वडे बघूया. हे बघ मस्त आपलं कोंबडी वड्यांचं पीठ मम्मीने आधीच मळून ठेवलं होतं. जेवढं जास्त वेळ आपण हे पीठ मळून ठेवलं तेवढं छान मुरतं ते पीठ. आणि कोकणाची आमच्या खासियत आहे म्हणजे चिकन आणि कोंबडी वडे. तर मग आपण बघूया ह्या पीठामध्ये मम्मीने काय काय ॲड केलं आहे. एक तांदळाचं पीठ आहे, हळद आहे, मीठ आहे, काली मिरी, लवंग, दालचीन, बडीशेप, धने, मेथी, हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं. रात्रीचं भिजत घालायचं, सकाळी मिक्सरला लावायचं आणि ते पिठामध्ये कालवायचं. इथे आपले आता वडे चाललेत.
मस्त आपलं चिकनची थाली अशी रेडी आहे. चिकनचा रस्सा आहे, चिकन सुका, कोंबडी वडे, भात. या जेवायला. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मग तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? मम्मीच्या हातची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करू शकता रेसिपी. आणि प्रत्येकाची कशी रेसिपी किंवा चिकन कुठलीही रेसिपी असेल, चिकनच असं नाही, प्रत्येक गोष्ट बनवायची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, काही ठिकाणी वेगळ्या. प्रत्येकाची रेसिपी वेगळी असते. पहिल्याच्या काळात तर आपण खूप आधीच्या वेळी जास्त काही मसाले, आपण आता चिकन मॅरिनेट करतो, दही वगैरे लावतो. पहिले असं नाही, साधं मीठ तिखट टाकून सुद्धा ते लोक जेवण बनायचे आणि एक नंबर असायचं ते जेवण. म्हणजे त्या चवीची आता सरच नाही असं आपण म्हणू शकतो. तसंच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तसंच मम्मीने कोंबडी वडे सुद्धा केले होते. कोंबडी वड्याचं पीठ सुद्धा करतात. तर मम्मीचं असं अचानक ठरलं सगळ्या गोष्टी, त्यामुळे तिने रात्री पिठामध्ये जे पण काही गोष्टी आपण टाकतो त्या रात्री सगळ्या भिजत घातल्या आणि सकाळी मिक्सरला वाटून ते पीठ मळून ठेवलेलं. तर मग तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. इन्स्टंट असं वड्याचं पीठ तयार होईल. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. या पद्धतीने रेसिपी ट्राय करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला आपले सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत. आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला खूप मोठी करायची आहे. तर मग त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. परत असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. रेसिपीज असतील किंवा ट्रॅव्हल ब्लॉग्स असतील किंवा ज्या पण गोष्टी असेल, प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत नक्की मी शेअर करतेच. वेगवेगळ्या जागा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल थ्रू बघायला मिळतात. त्यामुळे पटापट मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपली फॅमिली यूट्यूबची आपण खूप मोठी करूया. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट असू द्या. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच मी आता गणपतीसाठी गावी वगैरे जाईन, तेव्हा जर का मला टाईम वगैरे मिळाला तर मी माझ्या हातची चिकनची रेसिपी नक्की दाखवेन. तर मग पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन ब्लॉग सहित. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या स्वतःची.